कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या गावचा होम टूर बघायला भेटणार आहे. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. सो हे आहे आमचं घर. असं दिसतं बाहेरून पूर्ण ग्रिल लावलेली आहे आणि असं सेफ्टी डोर काढलेला आहे. बाकी टेरेस तर ओपनच आहे आणि या विंडोला सुद्धा जाळी बसवून घेतलेली आहे. घरातून बाहेरचा व्ह्यू असा दिसतो आणि एकदम समोरच आमचे घर आहे आणि हा सरळ एकदम जाणारा गावामध्ये जाणारा रस्ता आहे. पण तुम्ही बघू शकता अशी पूर्ण ग्रिल बसवलेली आहे. सो हा आहे आमचा सेफ्टी डोर मेन गेट आणि या मेन गेटच्या वरती सुद्धा ग्रिल बसवलेली आहे आणि अशी आतून ग्रिल पूर्ण अशी भिंतीपर्यंत बसवलेली आहे. वरती म्हणजे स्लॅबपर्यंत बसवलेली आहे. इथे खिडकी आहे आणि हॉलच्या बाजूची जी वॉल आहे त्याला सुद्धा सगळी स्टाईल बसवलेली आहे. हा आहे मेन डोर हॉलचा आणि इथे बसायला पॅसेज केलेला आहे आणि खूप जागा आहे शिल्लक इथे. सो गाइस हा आहे हॉलचा मेन डोर. सो गाइस हा हॉल आहे. हा हॉल एकदम मोकळा आहे कारण इथे राहायला कोण नसतं, सगळे मुंबईला असतात. त्यामुळे हॉल एकदम मोकळा आणि आवाज खूप येत होता. त्यामुळे मी बेडरूम मधलं कपाट इथं आणून ठेवले. दोन इथे ठेवले, एक तिकडे ठेवलेले आणि तुम्ही बघू शकता इथे एक विंडो बनवलेली आहे. त्या विंडोला सुद्धा मच्छरांची जाळी आणि ग्रिल बसवलेली आहे. विंडो बनवायचं कारण म्हणजे काय की दोन्ही डोर बंद असले ना की इथूनच सगळे आवाज येतात की दरवाजा उघडा म्हणून. हे त्यासाठी विंडो बसवलेली आहे आणि इकडे पण एक विंडो बसवलेली आहे आणि त्याला काय केलेलं आहे, तिथं ग्रिल असल्यामुळे इथं जाळीची गरज नाही लागली. पण इथं जाळीची गरज लागली, कुणीतरी काच फोडली होती आम्ही इथे नसताना. त्यामुळे इकडे जाळी मच्छरांची पण जाळी आणि ग्रिल पण आहे. ग्रिल असून सुद्धा आमची काच फोडली होती म्हणून अशी बाहेरून जाळी बसवून घेतलेली आहे. सो असा आहे हॉल. हॉलमध्ये बसायला काय नव्हतं म्हणून दोन खुर्च्या ठेवलेल्या आहेत. अजून तरी इथं कोण राहायला आलं नाही त्यामुळे सोफा वगैरे इथं काही घेतलेलं नाही. सो असा आहे हॉल. हॉलचं पण काय झालं होतं, इथं छोटा वाटत होता म्हणून थोडीशी जागा वाढवून इकडे हॉललाही केलेलं आहे. त्यामुळे इथे हे दिसत असेल तुम्हाला थोडंसं वाढवलेलं आहे आणि हॉलला लागूनच किचन आहे इकडे. असं आहे माझं किचन. सो इथं किचन आहे, गॅस ठेवलेला आहे, खाली डब्बे वगैरेंसाठी पण जागा केलेली आहे. इकडे सिलेंडर ठेवलेला आहे आणि मस्त म्हणजे इथं भाज्यांचा रॅक एकदम व्यवस्थित बसलेला आहे. त्यानंतर इथं भिंतीमध्येच कपाट बनवून घेतलेलं आहे आणि असे मी वाटणी केलेले आहे. वरती टोप वगैरे ठेवले, म्हणजे असं जे जे लागणारे सामान आहे ते मी इथं ठेवलेलं आहे. आणि सकाळचं इथं पाणी येतं आणि तिथे काही पाण्याची कमतरताच नाही आहे. दोन नळ तिथे दोन नळ आहेत. हे रेग्युलर यूजसाठीचं आणि ते पाण्याचं आहे, प्यायच्या पाण्याचा. ते पाणी एकदम टाइम टू टाइम येतं 8 वाजता, त्यामुळे बंदच असतं. जेव्हा पाणी येतं तेव्हा चालू. आणि जास्त डबे वगैरे काही केले नाही म्हणून वाटत असेल की असं ठेवल्यावरती सामान मी. इथे किचनची खिडकी आहे पण ही खिडकी बंदच असते कारण पलीकडे पण एकाने रूम बांधलेले आहे. तिथं पण आम्ही जाळी बसवून घेतलेली आहे, कोणी काच फोडली आहे. किचनची वरती लादी वगैरे बसवून घेतलेली आहे. त्यानंतर इथं पॅसेज पण मोठा आहे किचनला. की आम्ही इथं जेवण करतो, या हॉलमध्ये नाही जात. इथेच आमच्या 3 चौघांचं जेवण व्यवस्थित होतं. त्यानंतर हा किचनच्या समोरचा पॅसेज आणि वरती जायला किचनच्या समोर जिना. त्यानंतर हा थोडासा त्या समोरचा पॅसेज आहे, लाईट वगैरे दिसत. त्यानंतर हे आहे बेडरूम, आमचे बेडरूम. असे बेडरूम. इथे जे कपाट आम्ही ठेवले होते ना तेच तिकडे नेऊन ठेवलेले आणि इथे फक्त एक माझं कपाट ठेवलेलं आहे, मला लागतात म्हणून. इथे बेड ठेवलेला आहे, बेडला सुद्धा ड्रॉवर वगैरे आहे सामान ठेवायला. असा छोटासा बेड आहे, आधी झोपलेली आहे आता. आणि वरती पण सामान ठेवायला काय म्हणतात त्याला माहित नाही, पण कप्पा करून घेतलेले आहेत मोठे, एकदम आरामात वरती सामान बसतंय. त्यानंतर इथं हँगर लावलेला आहे कपडे अडकवायला, कपड्यामध्ये जागा पडत नाही म्हणून. इथे इलेक्ट्रिसिटीचं आहे. असा आहे आमचा बेडरूम. त्यानंतर ना जिन्याच्या खाली भरपूर स्पेस आहे. तिथं पाणीचं काही प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी इथं भरून ठेवलं होतं आणि चप्पल वगैरे स्टँड नाही त्यामुळे चप्पल वगैरे आम्ही इथे ठेवतो. गॅस सिलेंडर
आणि ते मोटर बसवलेली आहे, फक्त बटन टाकायचं, वरची टाकी ऑटोमॅटिक भरली जाते. एक मस्त झालेलं आहे. सो असं आहे पॅसेज. त्यानंतर इकडे सेकंड बेडरूमच्या समोरचा मोठा पॅसेज आहे आणि एक रूम निघाला एवढा पॅसेज आहे. आणि इथे विंडो आहे, विंडोला सुद्धा मच्छरांची जाळी. इकडे आम्ही कसलीच जाळी बसवलेली नाही, कारण इथं कोण राहत नाही वगैरे, आणि ओपन स्पेस असल्यामुळे इथून खूप मस्त फ्रेश अशी हवा येते, मस्त अशी हवा येते. असा आहे मोठा पॅसेज आहे. आणि इथं बेसिन बसवलेला आहे, कारण इकडे जागा पुरत नव्हती बाथरूमच्या समोर, त्यामुळे इथे बेसिन बसवलेलं आहे. सो असं आहे सेकंड बेडरूमच्या समोरचा पॅसेज. त्यानंतर आहे हे आमची सेकंड बेडरूम. अशी आहे आमची सेकंड बेडरूम. ही पण खूप मोठी, इथे पण 3-4 लोक आरामात झोपू शकतात. मस्त अशी बेडरूम आहे. इकडे पण विंडो करून घेतलेली आहे, इकडे पण विंडो केलेली आहे. आणि इकडे जास्त अशी आतमध्ये जाळी बसवलेली आहे, कोणी काच वगैरे दगड वगैरे मारून वगैरे काचाला. आणि काय असतं, ही विंडो सारखी बंदच असते, कारण की पहिला खूप उजेड येत होता घरामध्ये, पण आता तिकडे रूम बांधलेली, घर बांधलेले ना, त्यामुळे सगळाच अंधार झालेला आहे. इथे लाईटच लावावी लागते. असं नाही सेकंड बेडरूम. त्यानंतर लगेचच इथं काय गॅप वगैरे नाही, लगेच थर्ड वाला बेडरूम आहे. ही आहे थर्ड वाली बेडरूम. यामध्ये ना मला जे पण सामान भेटलं होतं लग्नाला ना, ते याच बेडरूम मध्ये ठेवलेलं आहे. आय थिंक 4 वर्ष झाली ही बेडरूम बंदच होती. अशी आहे आमची बेडरूम. इथे पण वरती जागा केलेली आहे, वरती जागा आहे, इथे पण भरपूर सामान बसते. आणि मला भेटलेलं कपाट, भांडी, म्हणजे सासू सासऱ्यांचं सामान आहे. टीव्ही ठेवलेला आहे, तर आता कोण राहत नाही, तर मग सगळं असं बंदच आहे. इकडे पण एक विंडो केलेली आहे, विंडोला पण इथं स्टीलची जाळी प्लस मच्छरांची जाळी अशी सेफ्टी करून घेतलेली आहे प्रत्येक विंडोला. असं आहे आमच्या बेडरूम. आणि बेडरूमच्या समोर टॉयलेट बाथरूम बनवलेला आहे. बेडरूमच्या समोर आहे ना टॉयलेट बाथरूम बनवलेलं आहे, बाथरूम आहे आणि इकडे टॉयलेट आहे. ते बाथरूम आहे, पण ते व्हाईट झालेले, कारण की ते खूप पाण्यामध्ये क्षार आहे, त्यामुळे असं व्हाईट झालेलं आहे. आणि इकडे टॉयलेट आहे, टॉयलेट. आणि इकडे पण एक डोअर बसवलेला आहे, बघू शकतो तुम्ही. इथून पण बाहेर जाऊ शकतो. आता इथे लॉक आहे, पण ते लॉक आहे, इथून पण बाहेर जाऊ शकतो. सेफ्टी डोअर बसवून घेतलेला आहे. इकडे वरती पत्रा बसवलेला आहे, वरती पत्रा बसवलेला आहे, कारण पाणी वगैरे आतमध्ये येऊ नये म्हणून वरती पत्रा आहे. इथून पण कोणी पण बाहेर जाऊ शकतो. असं आहे आमचं, असं आहे आमच्या खालचा हॉल, बेडरूम, किचन असे पॅसेज आहे. आता फक्त राहिलेला काय वरचा टेरेस राहिलेला आहे. सो चला आता टेरेस बघूया. सो असा आहे जिना, इथून टेरेसवरती जायला जागा आहे. चला तर मग आपण टेरेस बघूया. इथे काहीतरी सामान ठेवलेलं आहे. सो इथे पण बघू शकता, इथं डोअर बसवलेला आहे आणि इकडे पण सेफ्टी डोअर बसवलेला आहे. वरती पण पत्रा बसवलेला आहे सेफ्टी म्हणून. तर इथे पण सेफ्टी डोअर बसवलेला आहे आणि वरती पण पाणी येऊ नये म्हणून पत्रा बसवलेला आहे. इकडे आतमध्ये थोडेफार सामान आहे. सो असं आहे आमचं टेरेस. टेरेसवरती ना फक्त आम्ही 2 टाइमच येतो, एकदा सकाळी आणि संध्याकाळी, कारण आरूला खेळायचं असतं वरती, त्यामुळे आम्ही येतो. आणि खूप मस्त अशी सनलाईट पण पडलेली असते. बाजूलाच अशी इकडं 2 घरे झालेली आहेत, त्यामुळे जे विंडो आहेत आमच्या खालच्या ते सगळ्या झाकले गेलेले आहेत आणि रूममध्ये सगळा अंधार पडतो, किचनमध्ये, बेडरूममध्ये म्हणा. टेरेसवरती ना आम्ही 1000 लिटर पाण्याची टाकी बसवलेली आहे, त्यामुळे पाण्याचा काहीच प्रॉब्लेम होत नाही. 24 तास एकदम पाणी चालू असतं, म्हणून मला खूप बरं वाटतं. असा आहे आमचा व्ह्यू, टेरेस व्ह्यू बघू शकता तुम्ही.
सगळीकडे कौलाची घरं बांधलेली आहेत आणि ही घरच खूप बघायला भारी वाटतात. आता जास्त करून कौलाची घरं कोण ठेवत नाही. आणि घराच्या पाठच्या बाजूला हिरवागार व्ह्यू आहे. तिथे सगळ्यांची शेतजमीन आहे आणि हा फ्रंट साईडचा व्ह्यू आहे. एकदम समोरच आमचे घर आहे. लक्ष्मी आई आणि नाथसाहेबांचं मंदिर समोरच आहे. इथेच गावची जत्रा भरली जाते. सो कसं वाटलं आमचं गावचं घर आणि गाव नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.